छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या कन्या ज्या ते महानगरपालिकेत विजय झाल्यात, काय सांगाल? पहिली निवडणूक, पहिला विजय. हा विजय माझा नसून हा सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे, सगळ्या शिवसैनिकांचा आहे. त्याच्यात म्हणजे सिंहाचा वाटा विकास अंकलचा असेल आहेच, म्हणजे 100% त्याच्याशिवाय आम्ही चौघं इथे उभंच नसू शकलो असतो. आणि आम्हाला नक्कीच महिलांसाठी आणि युवकांसाठी जास्तीत जास्त काम करायचं आहे. आता तुम्ही शिवसेनेकडून उमेदवार होते, मात्र मित्रपक्ष असलेला भाजपकडून सुद्धा जोरदार प्रचार करण्यात आला होता. तुमच्या विरोधात जे ते टीका टिप्पणी सुद्धा करण्यात आली होती. खरं आमचे मित्रपक्ष असतील त्यांनी माझ्यावर असेल माझ्या भावावर जे टीका टिप्पणी केली, पण आज प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक नागरिकाने दाखवून दिलं की आम्ही खरं शिवसेनेच्या पाठीमागे उभा आहे. आणि त्याच्यामुळे हा चौघांचा एवढा चांगल्या मताने विजय झालेला आहे. पहिल्यांदा महानगरपालिकेच्या सभागृहात जातात, काय भावना आहेत आणि काय विकासाचं विजन असणार आहे? नाही, विकासाचं विजन त्याचं मला महिलांसाठी आणि युवकांसाठी काम करायचं आहे. आणि माझे वडील असले तरी मी त्यांना गुरु मानते. त्यांच्याकडून लहानपणीपासून बालकडू म्हटलं तरी चालेल की घेत आले की समाजाची सेवा अजून कशी चांगली करता येईल. मी त्यांच्याकडून नेहमी सल्ला घेते आणि अजून घेत राहील. बरं, आता आरक्षण सुटायचं बाकी आहे महापौर पदाचं. महापौर होण्यासुद्धा चर्चा रंगल्यात तुमच्या. ते अजून आरक्षण सुटलंच नाही म्हणून दादा मी काहीच बोलणार आहे. त्याचं आरक्षण सुटेल, मग आमचं मित्रपक्ष आम्ही त्याच्यात ते ठरेल काय व्हायचं. आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या कन्या हर्षदा सिरसाट होत्या. त्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि आज त्यांचा विजय झाला. त्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.